बघूया 100% बातम्या। खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सध्या सुरू असलेला 15,000 क्युसेक विसर्ग वाढवून संध्याकाळी 6 वाजता तो 40,000 करण्यात आला। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हा विसर्ग करण्यात आला। रात्रीच्या सुमारास विसर्ग केल्यास नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। या पार्श्वभूमीवर धरणातून दिवसा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला। सध्या खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्यात बुधवारी रात्री खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नागरिकांना याचा मोठा फटका बसला। पुण्यातल्या नदीकाठच्या भागात पाणीच पाणी झालं। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे अनेक भागांना पुराच्या पाण्याचा अक्षरशः वेढा पडला। या पावसामुळे पुण्यात ठिकठिकाणी पाणी भरलं। पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यानं यातून बाहेर पडण्यासाठी अनेकांची धडपड दिसून आली। पुण्यातली ही स्थिती पाहून पुण्यनगरी ही पूरनगरी बनल्याचं दिसून आलं। पुण्यात बुधवारी रात्रीपासून झालेल्या पावसानं धुमशान घातलं। या पावसानं पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडवून दिली। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं तर अनेक सोसायट्यांच्या परिसरात पाणीच पाणी होतं। तळमजल्यापर्यंत पाणी शिरल्यानं शेकडो कुटुंबियांना त्याचा फटका बसला। नागरिकांच्या बचावासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं। पुण्यातील एकता नगर, निंबज नगर भागात छातीपर्यंत पाणी साचलं होतं। अनेक वाहनंही पाण्याखाली बुडाली। पाण्यातून ही वाहनं बाहेर काढण्यासाठी पुण्यातल्या नागरिकांची धडपड पाहायला मिळाली। या सगळ्यांना बाहेर काढण्यात येते। अग्निशमन दलाचे जवान जे बोट घेऊन आतमध्ये गेलेले होते। लहान मुलांना आणि महिलांना रेस्क्यू करून आणण्यात आलेलं आहे। जवळपास कमरे इतकं पाणी आहे। ते पाणी खाली सगळ्या घरात शिरले पाणी। सोय नाहीये कसल्याच। एवढं पाणी आम्ही कधी बघितलं नाही, एवढं पाणी आलं नव्हतं। या पावसामुळे पुणेकरांची दैना उडाली आहे। पुण्यातली ही स्थिती पाहून पुण्यनगरी ही पूरनगरी झाल्याचं दिसून आलं। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानं पुणेकर बेहाल झाले। पुराच्या पाण्याचा अनेक सोसायट्यांना वेढा पडला। पुराच्या पाण्यामुळे पुण्यातील नागरिक अक्षरशः हवालदिल झालेले दिसले। पुण्यात कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्या धरणांमधून झालेल्या विसर्गानं पुण्यातल्या सनसिटी, निंबज नगर, सिंहगड रोडवर पाणीच पाणी झाल्याचं दिसलं। या भागातील इमारतीत परिसराच्या तळमजल्यावर पाणी शिरलं। त्यामुळे इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलानं धाव घेतली। पावसानं झोडपून काढले आणि परिस्थिती आपण पाहतोय सिंहगड रस्त्यावरची ही सगळी परिस्थिती आहे। या सगळ्या सोसायट्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती साधारणपणे कमरेपर्यंत पाणी जे आहे ते पाणी भरलेले दिसून येते। अनेक जण एकमेकांची मदत करत पाण्याच्या वेढ्यातून इतरांची सुटका करताना दिसले तर अनेकांची घरातलं सामान वाचवण्याची धडपड सुरू होती। इमारतीच्या तळमजल्यावर पार्क केलेल्या बाईक आणि इतर वाहनं पाण्याखाली गेली। आपली यंत्रणा तेवढी सक्षम ठेवायला पाहिजे होती की आपण असं राहिलंच नाही पाहिजे। दरवेळेस पाऊस येतो, इथे पाणी घुसतं। इथल्या यंत्रणेला हे माहिती आहे, पण जर आपल्याला माहिती झालं असेल की एवढं जोरात पाणी सोडतात तर इथं काय एवढा उशिरा। इथल्या अनेक नागरिकांनी पहिल्या मजल्यावर आश्रय घेतला। पुण्यात यावेळी झालेल्या पावसानं अक्षरशः हाहाकार उडून दिला। पुण्यात आणि पिंपरीमध्येच पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळालं। या पावसात पिंपरी चिंचवडमध्ये एक कार वाहून गेली तर पावसामुळे इंद्रायणी नदी पात्रात 2 कंटेनर वाहून आल्याचं समोर आलं। पिंपरी चिंचवडमध्ये एका कारमधून 2 जण हॉस्पिटलला जात होते। पुलावरून जात असताना पुलावरच्या पाण्याचा अंदाज कार चालकाला आला नाही। यावेळी स्थानिकांकडून कारमधल्या तरुणांना आरडाओरडा करत सावध केलं जात होतं। पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यानं कार पुलावरून थेट पुराच्या पाण्यात कोसळली। दरम्यान स्थानिकांच्या मदतीनं सुदैवानं कारमधील दोघांचे प्राण वाचवण्यात यश आलं। आळंदीतही पावसानं धुमाकूळ घातलाय। मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी पात्रात 2 कंटेनर वाहून आल्याचं समोर आलंय। नदीच्या पाण्यावर 2 कंटेनर तरंगत असल्याचं दिसून आलं। यातला एक कंटेनर नदीच्या पुलाखाली अडकला होता। एकूणच पावसाचं रौद्ररूप पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांना पाहायला मिळालं। पुण्याच्या धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे। नदी पात्राजवळच्या अनेक भागांना या पुराचा तडाखा बसला। अनेकांच्या घरातलं साहित्य मोठ्या प्रमाणात बाहेर आलं, त्याचं मोठं नुकसान
खडकवासला धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गानं पुण्यातील अनेक भागात पाणी शिरलं। या पाण्यामुळे पुण्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। त्यामुळे नदीपात्राजवळच्या भागात पुराचं पाणी शिरलं। अनेक सोसायट्यांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला। गेल्या 48 तास पुण्याला पावसानं जे झोडपून काढले त्याचा परिणाम आपण पाहिला। शहराच्या अनेक भागांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साठलेलं होतं। आपण या मुठा नदीच्या पात्रावरती आहोत। पात्राच्या बाहेर नदी कशा पद्धतीने दुथडी भरून वाहते ते आपण पाहतोय आणि नदीच्या आसपास असलेली जी बांधकामं आहेत इथं सगळीकडे मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरलेलं। या पाण्यामुळे पुण्यातील नदीपात्राजवळच्या अनेक भागांना मोठा फटका बसला। नदीपात्र आपण बघू शकतो पूर्ण पाण्याने तुडूंब भरून गेलेले। दुथडी ही मुठा नदी भरून वाहते आणि या सगळ्या नदीपात्रात आपण बघू शकतो किती पूर आलेला आहे। दाखवायची गरज नाही, हे अगदी दृश्यांमध्येच दिसतं। हे सगळी हे बघा पुंडलिकाचं मंदिर सगळं पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। दुपारनंतर धरणातल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यानं पुण्यातलं पाणी ओसरायला सुरुवात झाली। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः हाहाकार उडाला आणि या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं। घरातल्या साहित्याचं मोठं नुकसान झालं। त्यासोबत अनेकांच्या कार आणि दुचाकीही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्या। पुण्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। रात्रीची वेळ आणि वाढत जाणारं पाणी यामुळे पुण्यातले नागरिक बेहाल झाले। अनेकांच्या घरातल्या साहित्याचं अतोनात नुकसान झालं। त्यासोबत तळमजल्यावर आणि इमारतीच्या परिसरात पार्क केलेल्या कार आणि दुचाकी पाण्यात बुडाल्या। या पावसामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय। पाण्याचा फ्लो एवढा वाढला होता की अनेकांच्या घरात पाणी घुसलंय। जवळपास 70 ते 80 टू व्हीलर, 5 ते 6 मोठ्या कार, त्याच्यानंतर अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये 20 ते 30 दुकानांमध्ये इथं पाणी घुसलेलं आहे। या पावसानं सर्वसामान्य नागरिकांची दैना उडवून दिली आहे। पुणेकरांना या पावसाचा प्रचंड मोठा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली। घरं आणि इमारतींमध्ये पाणी शिरलं। मोठ्या प्रमाणात लोक पाण्यात अडकून पडले। त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्याची वेळ प्रशासनावर आली। अभूतपूर्व परिस्थितीचा सामना पुणेकरांना करावा लागला। आता पुण्याची ही परिस्थिती का झाली, पुण्याला कोणी बुडवलं, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा पूर आला। पुणे शहरातील सिंहगड रोड आणि खिलारेवाडी परिसराला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला। नदीकाठच्या परिसरात अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळाली। पुण्यातील या परिस्थितीवरून राजकारण रंगलं नाही तरच नवल। पुण्यातील पूर परिस्थितीला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करत सुप्रिया सुळेंनी वादाला तोंड फोडलं। काल जेव्हा तुम्ही धरणातलं पाणी सोडणार होता तेव्हा तुम्ही त्या भागातल्या लोकांना अलर्ट का नाही केलं? नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात त्याला जास्त महत्त्व देण्यापेक्षा जे नागरिक आपले अडचणीत नाहीत त्यांना बाहेर काढून निवडणुकीच्या काळात पुण्याच्या विकासाचं श्रेय घेताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ लागते। आपणच पुण्याचे भाग्यविधाते असल्याचा दावा दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून केला गेला। पण पूरस्थिती निर्माण झाली की हेच बडे नेते कानावर हात ठेवतात। पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न पुणेकरांकडून विचारला जातोय। पिंपरी चिंचवड शहराला सुद्धा पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। या पावसामुळे पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांना फटका बसला। पिंपरीतल्या अनेक भागांमध्ये पाणी शिरलं। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातलं जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं। पुण्यासोबतच पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे। पिंपरी चिंचवडमधील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी साचल्यानं नागरिक घराबाहेर पडले। घरकुल आणि इतर परिसरातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू होते। साचलेलं पाणी आहे थोडंसं वाढलं होतं, त्याकरिता आपण तिथे जो प्रवाह उतरत्या बाजूचा आहे त्या ठिकाणी आपण भिंत फोडून त्या ठिकाणी तो प्रवाह मोकळा करून देण्याची व्यवस्था करून दिलेली आहे। मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर इथल्या तुकाराम नगरकडे जाणाऱ्या अंडरपास रोडवर आणि एसटी स्टँडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पाणी साचल्यानं पिंपरी चिंचवड शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुण्यात पुरामुळे बसलेल्या नुकसानीची आणि सगळ्या परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। मदत आणि बचाव कार्याचा अजित पवारांनी आढावा घेतला। पुण्यात पावसानं उडवलेल्या हाहाकाराची पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी मंत्रालयातल्या कंट्रोल रूमला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर पुण्यात जाऊन त्यांनी मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली। पाणी वरच्या भागामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं ते लहान धरण असल्यामुळे लगेच भरलं
मी आताही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ते तुम्ही 75% न करता 50%वर आणा, कारण ते बारकं धरण आहे. पुण्यातील ज्या भागांना पावसाचा फटका बसला त्या भागांना भेट देत अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. पाणी दाबलं गेले का त्या संदर्भातली सगळी शहानिशा केली जाईल. ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं, ज्यांच्या दुकानामध्ये पाणी गेलंय त्यांचे पंचनामे करायला सांगितलेले आहेत. पंचनामे केल्यानंतर त्यांना जी काही मदत करायची ती शासनातर्फे आणि महानगरपालिकेमध्ये केली जाईल. नागरिकांनी धबधब्याच्या ठिकाणी किंवा पर्यटन स्थळी जाणं टाळावं असं आवाहन अजित पवारांनी केलंय. पुण्यासोबत रायगडमध्ये सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळाला. मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावसामुळे नागोठण्याला झोडपून काढलं. पुढील 24 तासात मुसळधारेचा अंदाज पुन्हा वर्तवण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातल्या नागोठाण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. या पावसामुळे अनेक भागांना फटका बसला असून सखल भागामध्ये पाणी साचलंय तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. अंबा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. पुढील काही तास हे अतिदक्षतेचे आहेत. काही तासामध्ये अशाच प्रकारचा पाऊस झाला तर पाण्याची पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढेल अशा प्रकारचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे आता पडणारा जो पाऊस आहे अजूनही पावसाची बरसात ही सुरूच आहे. रायगडच्या नागोठाण्याला पावसाचा जबर फटका बसलाय. रस्त्यापासून माझ्या दुकानात जवळपास 6 ते 7 फूट पाणी आहे. तरी शासनाकडनं कुठलीही गांभीर्याने जनतेला मदत आलेली नाही. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. राज्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुद्धा करण्यात येतोय. नाशिकच्या दारणा धरणातून 8000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जातोय. काल याच दारणा धरणातून 1100 क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. मात्र दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या मुसळधार पावसानं धरणाच्या पाणी साठ्यात सातत्यानं वाढ झाल्यानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. गंगापूर धरण देखील 50% भरल्यानं नाशिककरांवरचं पाणी कपातीचं संकट दूर झालंय. मी आता नाशिकच्या दारणा धरणावरती आहे आणि दारणा धरणातून 8000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पाण्याचं हे दृश्य आपण बघू शकतो. अशा प्रकारे हे पाणी जे आहे ते नदीमध्ये सोडलं जातंय. निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेनं यंदाच्या पावसाळ्यातला पहिला विसर्ग सुरू करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातल्या भावली आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तिकडे कोल्हापुरात सुद्धा पावसाचा जोर सुरूच आहे. त्यातच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि राधानगरी धरणातून झालेला विसर्ग यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये धास्तीचं वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आणि घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीनं सकाळच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. तसंच राधानगरी धरण भरल्यानं त्यातून विसर्ग सुरू झाला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान 2019चा महाप्रलयाचा फटका सर्वाधिक ज्या चिखली गावाला बसला ते गाव महापुराच्या धास्तीनं आता रिकाम करण्यात आलंय. जवळपास 80% लोकांनी गावातून स्थलांतर केलं असून सुरक्षित स्थळी राहायला गेलेत. गेल्या फुटबॉलला लय नुकसान झाली. औंधा काय तसं म्हणजे फार आम्ही ठेवले वरती आणि आता निघालोय आम्ही. आता दक्षता सगळ्या साहित्य प्रापंचिक साहित्य सगळं वरती ठेवले. धान्य वगैरे सगळं ठेवले वरती आणि आम्ही बाहेर चाललो. आता 80% लोक बाहेर पडल्या. जवळजवळ सगळे लोक थांबू नका बाहेर पडा म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर नदीकाठच्या गावांमध्ये धास्तीचं वातावरण असतं. त्यातून बिकट परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातलं महत्त्वाचं धरण असलेलं राधानगरी धरण आज सकाळी भरलं. त्यामुळे कोल्हापूरकरांची पाण्याची चिंता मिटली. या धरणातून 7212 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसानं कोल्हापूरची जीवनवाहिनी समजलं जाणारं राधानगरी धरण 100% भरलंय. राधानगरी धरणातून भोगवती नदी पात्रात 7212 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. धरण भरल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आणि पाण्याचा विसर्ग सुरू झाला. राधानगरी धरण छत्रपती शाहू महाराज यांनी उभारलं होतं. स्वयंचलित दरवाजे हे या धरणाचं वैशिष्ट्य आहे. वाऱ्याचा वेग आणि पाण्याचा दाब यावर हे दरवाजे स्वयंचलितरित्या उघडतात. देशात काही निवडक धरणांना ही सोय आहे. शेकडो वर्षापासून राधानगरी धरणाचे हे स्वयंचलित दरवाजे अविरतपणे कार्यरत आहेत. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानं
नदीच्या पाणी पात्रात वाढ होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला याचा फटका बसलाय। कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबईकरांसाठी मात्र एक अतिशय आनंदाची बातमी आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 पैकी 2 धरणं ओव्हरफ्लो झाली। मुंबईच्या सर्व धरणांमध्ये मिळून आज 9,66,000 MLD इतका पाणीसाठा जमा झालाय। हा पाणीसाठा 66% इतका आहे, त्यामुळे मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट दूर होणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारं विहार आणि मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झालंय। तुलसी आणि तानसानंतर विहार आणि मोडकसागर अशी 7 पैकी 4 धरणं भरली आहेत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण कमाल पाणी क्षमता ही 14,47,363 MLD इतकी आहे। सर्व धरणांमध्ये मिळून सध्या 9,66,395 MLD पाणी साठा आहे। सर्व धरणांमध्ये मिळून 66% इतका पाणी साठा आवश्यक आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला असला तरी सर्व धरणं भरण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात पाणी जमा होणं गरजेचं आहे। यानंतर काही राजकीय बातम्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभेच्या 250 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं। 1 ऑगस्टपासून राज ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत। लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता वेगळाच पवित्रा घेतलाय। परिणामी या सगळ्यात स्वबळाचा नारा आहे की दबाव तंत्र, अशी राजकीय चर्चा सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाला सत्तेत आणण्याची घोषणा केली आहे। मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचं जाहीर केलंय। युती करायची का, कुणाबरोबर जायचं हे सगळं आपण नंतर ठरवू, असंही राज ठाकरे म्हणाले। युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। राज ठाकरेंच्या भूमिकेनं महायुतीत चांगली चलबिचल निर्माण झाली आहे। तर राज ठाकरेंच्या रूपानं मराठी मतं फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। त्यांचा प्रश्न आहे, वरिष्ठ आमचे त्यांच्याशी बोलतायत, मला वाटतं की हा वरिष्ठ पातळीचा निर्णय आहे। कधी कालियामधला रोल करतात, कधी एकदम कालीचरणमधला रोल करतात शत्रुघ्न सिन्हाचा, आणि ते राजकारणाला चित्रपट समजतात। आता महायुती आणि महाविकास आघाडी असे 2 तगडे प्रतिस्पर्धी रणांगणात असताना राज ठाकरेंची मनसे विधानसभेचं मैदान मारेल का, की जागा वाढवून घेण्याचं राज ठाकरेंचं हे दबाव तंत्र आहे, हे लवकरच स्पष्ट होईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात लाडकी बहिणी योजनेवरून मार्मिक राजकीय भाष्य केलं। शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षात पडलेल्या फुटीवर राज ठाकरेंनी चांगले षटकार लगावले। लाडका भाऊ लाडकी बहीण एकत्र असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, असं राज ठाकरे म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पॉलिटिकल टायमिंगसाठी ओळखले जातात। मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्याचा प्रत्यय आला। सध्या राज्यात लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे। त्याचा धागा पकडत राज ठाकरेंनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली। आमच्याकडे काय चालू आहे, लाडकी बहीण लाडका भाऊ। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते। आम्हाला पण वाटतं की भाऊ भाऊ लहानपणापासून एकत्र वाढले, ते पण एकत्र आले असते बरं। म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण अजून एवढं प्रगल्भ नाही की एकाच कुटुंबातले एकाच ठिकाणी राहावं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षात फूट पडली हे खरं आहे। लाडके भाऊ आणि लाडके बहीण भाऊ एकत्र असते तर राज्यातलं सध्या दिसत असलेलं राजकीय चित्र नक्की वेगळं राहिलं असतं। मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी राजकीय टोलेबाजी केली। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता येणाऱ्या विधानसभेत राजकीय पक्षांमध्ये न भूतो असं घमासान होईल, असं राजकीय भाकीत राज ठाकरेंनी केलं। काहीही करून मनसेचे आमदार सत्तेत बसवणारच, असा निर्धारही राज ठाकरेंनी केला। मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। निवडून येणाऱ्यांना तिकीट दिलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले। निवडून येण्याची कॅपॅसिटी असलेले, तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील। तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही। मनसे कार्यकर्त्यांना यावेळी राज ठाकरेंनी सूचक इशाराही दिला। 1-2 काही पदाधिकारी कुठच्याही पक्षात जायचे, काय तयारीत आहेत, मी येऊन स्वतः लाल कार्पेट घालतो, जा म्हणून। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थितीबाबत राज ठाकरेंनी भाष्य केलं। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ना, ते न भूतो असं असेल। काहीही करून मनसेचे आमदार सत्तेत बसवणारच, असंही राज ठाकरे म्हणाले।
मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काहीही करून. येत्या 1 ऑगस्ट पासून राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.